प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी 7 वाजता देशवासियांना संबोधित करणार। प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातल्या पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण आणि सुधारणात्मक सेवांमधल्या एकूण 982 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर। मतदार हाच लोकशाहीचा आत्मा असतो, म्हणूनच मतदार होण्याचा उत्सव साजरा केल्यास लोकांमध्ये मतदानाबद्दल जागरूकता वाढेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात कार्यक्रमात आवाहन। भारत जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था म्हणून प्रगतीपथावर असताना पूर्ण ताकदीनिशी आपल्या उत्पादनांची गुणवत्ता सुधारण्याचा संकल्प करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन। देशात पर्यावरण संरक्षणाची भावना मोठ्या प्रमाणावर रुजली असून एक पेड़ मां के नाम या मोहिमेशी कोट्यावधी लोक जोडले गेल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा। भरड धान्यामुळे बळीराजाचं उत्पन्न वाढण्यासोबतच लोकांच्या आरोग्यातही सुधारणा होण्याची हमी मिळत आहे, पंतप्रधान। देशभरात आज 16व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। माझा भारत माझं मत ही यंदाच्या मतदार दिनाची संकल्पना। शिखांचे 9वे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या हौतात्म्य वर्षानिमित्त नांदेडमध्ये हिंद दी चादर या विशेष समागमाचं आयोजन। राष्ट्रीय शालेय वाद्यवृंद स्पर्धेत मुलांच्या गटात अहिल्यानगर इथल्या संजीवनी सैनिकी शाळेचा देशात प्रथम क्रमांक। मुलींच्या गटात मुंबईच्या डॉन बॉस्को हायस्कूलनं पटकावला तृतीय क्रमांक। पुढल्या महिन्यात होणाऱ्या ICC T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला खेळवण्याचा ICCचा निर्णय। आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या मालिकेतला तिसरा T20 सामना आज गुवाहाटी इथं होणार। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात